श्री राम जय जय राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। ओंकार माद्यम प्रवदन्ति संतो वाच श्रुतीनामपि यं गृह्णन्ति। गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे। वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। यः पृथिवीभरवार्णाय दिविजैः सम्प्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथिवीतले रविकुले मायामनुष्यो व्ययः। निश्चक्रं हतराक्षसं पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे। विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि। उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं निःश्रेयसकरीं सीतां नतोऽहं रामवल्लभां। यत्र यत्र रघुनाथकीर्तिर्यशोगानं
कीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिः बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकं जय जय रघुवीर समर्थ. काल आपण नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा या चरणापर्यंत आलो होतो. गोस्वामी तुलसीदासांच्या हनुमान चालिसाचं चिंतन करत असताना, हनुमंताच्या विविध गुणविशेषांचं अवलोकन करत असताना हा म्हणता आपले उत्सवातले 4 दिवस हे पूर्ण झाले. आजचा हा चिंतन सत्रातला शेवटचा भाग आहे. हनुमंतानी अनेक पराक्रम केले, पण प्रत्येक पराक्रमामागे म्हणजे जसं रामभेट झाली, रामभेटीपूर्वीपर्यंतचं हनुमंताचं जीवन आणि रामभेटीनंतरचं हनुमंताचं जीवन याच्यामध्ये फार मोठा एक अंतर किंवा तफावत म्हणता येईल. असा भाग म्हणजे रामभेट होईपर्यंत हनुमंत पराक्रम करत होते, मात्र त्या पराक्रमाला कुठली एक दिशा नव्हती. रामभेट झाली आणि रामांच्या भेटीनंतर आपला पराक्रम नेमका कशासाठी करायचा ही दिशा हनुमंतांना मिळाली. आणि हनुमंताच्या भेटीने रामांचं चरित्र, रामांचंही आयुष्य परिपूर्ण झालं. असा राम आणि हनुमान हा योग परस्पर पूरक, परस्परांच्या कार्याला सर्वार्थाने पूर्णत्व देणारा असा ठरला. जपत निरंतर हनुमत बीरा असं आपण काल पाहिलं. जो हनुमंत वीराचं सतत स्मरण करतो, त्याचा जप करतो, त्याचं अनुसंधान ठेवतो, त्याच्या सगळ्या पीडा, त्याचे सगळे रोग कष्ट हे हनुमान स्वतः हरण करतात. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे. संकटातून प्रत्यक्ष हनुमान स्वतः सोडवतात. छुडावे म्हणजे सोडवणं असं म्हटलेलं आहे. क्रियापद वापरताना देखील विचार लक्षात घेण्यासारखा आहे. संकटातून हनुमंत स्वतः सोडवतात म्हणजे काय करतात? सोडवणं ही जी क्रिया आहे ती परहस्ते नाहीये, प्रत्यक्ष आहे. दुसऱ्याकडून कोणाकडून तरी सोडवून घेत नाहीत. स्वतः येऊन याची देही याची डोळा, स्वतःच्या हाताने ते संकट, ते बंधन तोडतात, मुक्त करतात. प्रसंग असा आहे, समर्थांच्या पहिल्या दिवशी मी उल्लेख केला होता. समर्थांनी एकूण 13 भीमरूपी स्तोत्र रचलेली आहेत आणि त्या भीमरूपी स्तोत्रापैकी जे क्रमांकाने 12वं किंवा 13वं मानलं जातं ते स्तोत्र समर्थांच्या 11 मारुतींपैकी एक जो मारुती बहे किंवा बाहे बोरगाव इथला आहे, कृष्णेच्या पात्रामधला हा मारुती आहे. समर्थांनी 1100हून आणि ही संख्या काहींच्या मते 11,000हून जास्त मारुतींची मठांची स्थापना केली. मात्र या सगळ्या मारुतींमध्ये 11 मारुती हे सर्वाधिक मान्य आहेत, पूजले जाणारे आहेत. समर्थांच्याच एका कवनामध्ये उल्लेख आहे, 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. आनंद वनभुवनी या रचनेमधली ही ओळ आहे. 11 बहु 11 काय 11 कळेची ना, संकेत आहे, गूढ कोड असा हा श्लोक मानला जातो. 11 काय 11? आपल्या शरीरामध्ये इंद्रिय 11 आहेत. म्हणजे जर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि एक मन जोडलं तर 11 इंद्रिय आहेत. 11 बहु 11. बरं दिशा किती आहेत? तर दिशांची संख्या 11 आहे. कशी किती आहेत दिशा? हो आम्हाला 4च माहिती आहेत.
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. उपदिशा कुठल्या? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. तुम्ही म्हणत असाल बुवांनी प्रवचन सुरू केलं का शाळा काढली? कालपासून गणित झालं, आता दिशा विचारतायत, काय समजायचं काय? मग आता ही संख्या ही 8 झाली. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा. मग अजून 2 कुठल्या? तर वर आणि खाली. त्याला शास्त्र परिभाषा अशी आहे, ऊर्ध्व आणि अधर. ऊर्ध्व दिशा आणि अधर दिशा. आता किती झाल्या? 10. मग 11 कुठल्या काढल्या बुवाने? 11वी बायको म्हणेल ती पुरुषांसाठी, आणि बायकांसाठी तसं नाहीये. असो, आपला विषय तो नव्हे. 11वी दिशा ही मनाची दिशा मानलेली आहे. अवांतर असं तिला म्हणतात. अवांतर म्हणजे काय? या सगळ्या खालीवर सगळ्या दिशा आहेत, पण या सगळ्याच्या मध्यभागी जी राहिलेली आहे तिचा विचार 11वी दिशा म्हणून केलेला आहे. मनाची दिशा 11वी आहे, अवांतर दिशा. तर इंद्रिय 11, दिशा ही 11. 11 11 बहु 11, काय 11 कळेची ना. आता इथे कोटी आहे. 10 दिशा आणि 10 इंद्रिय अधिक 11व मन, 11वी मनाची दिशा. 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना. म्हणजे या सगळ्यामध्ये ही सगळी इंद्रिय काय करताय? तो दिशा आणि इंद्रिय यांची जोड कशासाठी घालायचे? कोड आहे ना, कोड सोडवतोय आपण. 11 इंद्रिय आहेत आणि 11 त्या इंद्रियांच्या दिशा आहेत. प्रत्येक इंद्रियाला एक दिशा दिलेली हो. प्रत्येकाला त्याची एक, शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर वर्किंग स्पेस अशी अपेक्षित आहे, ती दिलेली आहे. मग ते इंद्रिय त्याच्या दिशेला लागलं की काय होतं? तर कर्म होतं. करणं असं तेव्हा घडतं. प्रत्येक इंद्रिय काही ना काहीतरी कर्म करतायत. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अशी जरी विभागणी असली तरी दोघांचं करणं कॉमन आहे. बघा, पटतंय का? कळतंय का? आपण काय म्हणतो? डोळ्यांनी पाहिलं. डोळा हा चक्षु, हे ज्ञानेंद्रिय आहे. आता ती पाहण्याची क्रिया कोणी केली? डोळ्यांनी. म्हणजे डोळ्यांनी पाहणं केलं, पाहणी केली, कर. डोळ्यांनी ऐकलं, कानांनी ऐकलं, कानांनी ऐकण्याची क्रिया केली. प्रत्येक इंद्रिय त्याची कृती, त्याची क्रिया. मग तो अनुभव घेणं असो किंवा काहीतरी स्थूल कर्म करणं असो, हे करतंय. आणि मनाची तर गत अशी आहे की मन काही न करता सगळं करतं. काही काडी इकडची तिकडे करत नाही, पण तरीही त्या मनाचा प्रभाव असा आहे, डोळे नसताना ते पाहतं, कान नसताना ते ऐकतं, जीभ नसताना चव घेतं, वाणी नसताना बडबड करतं. म्हणजे बाकीची 10 काय करतील असं 11वं मन करतं आणि त्या दिशेला जाऊन करतं. त्यामुळे या करण्याच्या मागे लागलेला, अडकलेला, म्हणजे कर्मामध्ये अडकलेला जो जीव आहे त्या जीवाला काय अकरा कळेची ना. कर्माच्या पलीकडे कसं जायचंय हे कळेची ना. सगळं 11 मध्ये अडकलेलं असल्यामुळे त्याला कर्माच्या बाहेर पडायचंय. अकर्म कसं साधायचंय? गीतेमध्ये कर्म, अकर्म आणि विकर्म अशा 3 संकल्पना आहेत. अकर्म याचा 2 प्रकारे अर्थ केलाय. त्यातला पॉझिटिव्ह सकारात्मक अर्थ आहे, कर्म करून त्याच्या कर्तृत्वाहंकाराने लिप्त न होणं, म्हणजे अकर्तेपणा साधणं, नैष्कर्म्य साधणं, हे अकरा पुढचा. म्हणजे सगळं करून सवरून 11 मध्ये विभागून नामानिराळा कसं राहायचं ते कळेची ना.
म्हणजे इथे कर्म करून त्या कर्माच्या बंधनामध्ये कसं गुंतायचं नाही, कसं अकर्मण्य म्हणजे कर्म न करता अकर्मण्य नाही, कर्म करून अकर्मण्य नैष्कर्म्य कसं साधायचं ते या आनंद वनभुवनी आल्यावर साधकाला कळतं असा संकेत आहे. आणि ते कळण्यासाठी 11ची कृपा फार महत्वाची आहे. 11 कोण तर ते 11 रुद्र, 11 महारुद्र, त्यांचं प्रतीक म्हणून 11 मारुती समर्थांनी स्थापन केले. त्यातला बाहे बोरगाव किंवा बहे बोरगाव त्या मारुतीची गोष्ट मी सांगत होतो, त्याच्यावरून हे 11-11 प्रकरण सुरू झालं. तर प्रसंग असा घडला, मूळ वाल्मिकी रामायणात नाही पण स्थल पुराणामध्ये वर्णिलेला आहे. जेव्हा रावण वध करून प्रभू रामचंद्र दक्षिणेला रामराम करून अयोध्येकडे निघाले, जाता जाता पुष्पक विमान या कृष्णा नदीच्या पात्रावरून जात असताना प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं की माध्यान्ह काल झालेला आहे आणि इथे माध्यान्ह संध्या करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रभू राम आपल्या पुष्पक विमानासकट खाली उतरले. कृष्णेच्या त्या पात्रामध्ये एक विशाल काय असा खडक होता, अखंड खडक होता आणि त्या खडकाचंच एक द्वीप, एक बेट तयार झालं होतं. या बेटावर हे विमान उतरवलं. आता स्नान आणि संध्येसाठी थांबले म्हटल्यावर माता सीता तिथनं थोडं बाहेर एक गाव आहे, त्याचं नाव शिरटे. त्या सिरटे ग्रामी तेथे सीता राहिली, सिरटे ग्रामी तेथे असं वर्णन करतात समर्थ. त्या गावी सीतेने स्नानसंध्या केली आणि या बहे, ज्याला बहे हे नाव नंतर पडलं, त्या द्वीपावर रामप्रभू उतरले आणि तिथे संध्या करायला बसले. आता संध्या करायला बसल्यावर प्रभू चिंतन करतायत, आत्मध्यानामध्ये तल्लीन झालेत, देहभानही राहिलं नाहीये. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा अशी अवस्था झाली आहे की आपल्या देहाचं भान त्यांना राहिलं नाहीये. आणि तीच गत लक्ष्मणाची आहे. राम लक्ष्मण दोघंही ध्यानामध्ये तल्लीन आहेत आणि इतक्यात चमत्कार असा झाला, त्या कृष्णेच्या त्या पाण्याला अचानक ओढ लागली. अचानक एक मोठा लोंढा तिथे आला, पाण्याचा एक मोठा प्रवाह. दुरून येताना पाहिलं वानरवीर वर विमानात बसलेले आहेत, रामप्रभू खाली संध्या करतायत. सुग्रीव म्हणतायत, विभीषण म्हणतायत, अरे पाण्याचा लोट आला म्हणेपर्यंत मागचं एक बेट पाण्यात बुडालं. आता हे बेट देखील पाण्यात जातंय की काय आणि राम लक्ष्मण दोघंही पाण्यात बुडतायत की काय, अशी परिस्थिती आली. दोघंही ध्यानावस्थेत आहेत, त्यांना भानच नाहीये. आता पंचायत अशी, त्यांना जागं करावं तर ध्यानाचा भंग होईल आणि न उठवावं न जागं करावं तर ते बुडतील. मग काय करावं असा प्रश्न पडला. पडता संकट आठवा मारुती. संकट पडलं, मारुती तात्काळ धावले. काय केलं, विशाल रूप धारण केलं आणि इतकं विशाल रूप धारण केलं, पूर्ण द्वीप त्यांनी आपल्या हाताने वेढून टाकलं. इतका विशाल काय देह, बिकट रूप धरी लंक जरावा. विशाल काय देह धारण केला आणि पूर्ण त्या बेटाला आपल्या हाताने कवेत घेतलं. आणि काय केलं तर त्या कवेतला पकडण्यासाठी, कवेत पकडण्यासाठी जे हात होते, बाहू होते, त्या बाहूंनी तो पाण्याचा आलेला लोंढा, तो पूर बाजूला सारला. त्यामुळे झालं काय, हनुमंताच्या बाहूंवर आदळून तो लोट दुभंगला आणि पूर त्या बेटापर्यंत पोहोचलाच नाही. पाणी विभागून 2 बाजूनी पुढे वाहून गेलं. हा पराक्रम जिथे घडला, हनुमंताच्या बाहूंचा हा पराक्रम प्रभू रामचंद्रांनी अजरामर करून ठेवला. त्या गावाला नावच बाहे, बाहूवरून बाहे आणि बाह्याचं झालं बहे.
ते बोरगाव आजही प्रसिद्ध आहे आणि तिथे समर्थांना हनुमंताचा साक्षात्कार झाला आणि तिथे आजही असे हात ताठ केलेल्या अवस्थेत हनुमंताची मूर्ती समर्थांनी स्थापन केलेली आहे. 11 मारुतींपैकी एक हे त्या हनुमंताचं स्थान आहे. तात्पर्य काय? प्रत्यक्ष देवांचा जो संकट हरण करणारा प्रभुराम, त्या श्रीरामावर प्रभुरामावर आलेलं संकट देखील हनुमंतांनी स्वतः प्रकट होऊन दूर केलं. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. आता इथे प्रभूंनी आत्मध्यान केलं होतं. हनुमंत आत्मरूप आहेत, त्यामुळे त्या ध्यानाचा प्रभाव म्हणजे हे सोडवलं. तसं आपण सगळ्यांनी जर संकटातून पार पाडायचं असेल तर ध्यान धरावं लागेल, ध्यान करावं लागेल. जो ध्यानशील आहे, जो अवधानशील आहे, जो निधिध्यासशील आहे, त्याच्यासाठी हनुमंत संकट ते हनुमान छुडावे. रस्त्यावर मी चाललोय गंमत जम्मत पाहात आणि मग मला संकट पडलं की हनुमान आठवणार आणि मग हनुमंतानी मला येऊन सोडवावं, अशी गत नाहीये. जे मन क्रम वचन ध्यान जो लाभे. आता 3 गोष्टी. ध्यान कसं करायचंय? मनाने, क्रमाने आणि वचनाने. मन क्रम वचन. क्रम म्हणजे कर्म. क्रम हा कर्मचा अपभ्रंश आहे. काया वाचा मनसा. आपण आरतीत म्हणतो कायम काया वाचा, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात. तसं कायेने घडणारं जे आहे ते कर्म आहे, त्या कर्माचा अपभ्रंश क्रम. मनाने घडणारं जे कर्म आहे त्याला म्हटलंय विचार आणि वाणीने घडणारं जे कर्म आहे त्याला म्हटलंय वचन. वचन म्हणजे विचार, कर्म आणि वचन या तिन्ही द्वारे जो ध्यान धरील, म्हणजे आमचं मन त्याच्या ठाई स्थिर असलं पाहिजे. ध्यान म्हणजे काय? तत्र प्रत्यैकतानता ध्यानम असं पतंजलीने लक्षण केलंय ध्यानाचं. त्याच्या ठाई आपलं अवधान, आपलं लक्ष इतकं एकतानं झालं पाहिजे की आपल्या बाजूला प्रवचन सुरू असताना कोण येऊन बसलंय याचंही भान राहता कामा नये. एकतानता ध्यानम. त्याच्याशी इतकं एकाकार व्हायला पाहिजे जसं रामप्रभू त्या ध्यानामध्ये मग्न झालेले असताना काय झालंय. आमचं काय होतं, आम्ही उत्सव आहे म्हणून माळ ओढायला रामासमोर बसतो, डोळे मिटतो, मध्येच बाहेर आवाज येतो, कोणीतरी काहीतरी मिठाईचा पुडा आणून ठेवलेला असतो. काय मिठाई आहे म्हणून आम्ही एक डोळा किलकिला करून हळूच बघून घेतो, कोणी काय देतंय का. काय आहे, मन लागलंय हो, पण शरीर म्हणतंय बाहेर काय चाललंय ते जाणून घ्या. आपल्या शरीराला इतकं वळण लागलंय, आपण ठरवलं डोळे मिटून बसायचं तरी डोळे मिटून बसत नाहीत लोक. पंचायत अशी होते, मारुती समोर उभं राहायचं, हात जोडायचे, लक्ष कुठे पाहिजे? मारुतीवर पाहिजे. बाजून कोण येतंय, देवासमोर काय ठेवतंय, कोणी प्रसाद वाटतंय का. आमची लक्ष देवळात येऊन देखील सगळ्यात कमी देवावर असतात. आम्ही जेव्हा म्हणतो देवळात गेलो होतो तेव्हा अमका अमका भेटला, तेव्हा लक्षात घ्या आपण देवदर्शनाला नाही, माणसांना भेटायला गेलेलो होतो. देवळात गेल्यावर प्रत्यक्ष केवळ आणि केवळ देव भेट. देवळातून घरी परत जात असताना आपल्याला एकच आठवण राहिली पाहिजे की मला कोण भेटलं. मला सदावर्त्यांच्या राम मंदिरात आलो होतो, राम भेटले. भिकारदास मारुतीच्या मंदिरात गेलो होतो, मारुतीराय भेटले. मी परत जात असताना जाता जाता भाजी कशी ताजी आहे आणि फळं कशी शिळी आहेत हे जर मला जाणवत असेल आणि घरी मी ते विचार घेऊन जात असेल तर माझ्या देवळात येण्याला जाण्याला अर्थ शून्य आहे. मी सांगतोय काय, मन क्रम वचन ध्यान जो लावे, याच्यावर आपलं चिंतन सुरू आहे.
आमच्या उपासनेला फळ मिळत नाही अशी ओरड जो तो करत असतो. आम्ही करतो, जॉब भरपूर करतो, पण म्हणावं तसं फळ मिळत नाही. हो, राम भेटत नाही. वर्षानुवर्ष जप करतोय, वर्षानुवर्ष विष्णू सहस्रनाम म्हणतोय, वर्षानुवर्ष प्रदक्षिणा घालतोय, सगळं बरोबर आहे, पण म्हणावा तसे रिझल्ट्स आम्हाला मिळत नाहीत. का मिळत नाहीत? कारण आम्ही गोस्वामीजींनी सांगितलेलं हे पथ्य पाळत नाही. मन क्रम वचन ध्यान जो लावे. मनानी, कर्मानी आणि वचनानी आम्ही एकतानता ते ध्यान साधतो का? जप करायला लागल्यावर कधी एकदा मेरुमणी येतोय, इकडे लक्ष आहे. पोथी वाचायला लागल्यावर कधी एकदा अध्याय संपवून टाकतोय, पूजा आटोपून टाकतोय, स्तोत्र म्हणून टाकतोय. भाषेत पण बघा कसं हे झिरपून आलंय. आपण बोलताना पण हे सगळं करून टाकतोय. मग जर तुम्हीच टाकत असाल तर देवानी तुम्हाला टाकलं तर त्याच्यात चुकलं कुठे? आम्ही ओरडतो की देवाचं आमच्याकडे लक्ष नाही. का? तर तुम्ही सगळं ओवाळून टाकलेलं आहे त्याच्यावरून. मग त्याने तरी तुम्हाला तुमच्याकडे कटाक्ष का टाकावा? मुद्दा हा आहे, मन क्रम वचन हे ध्यान आम्हाला साधत नाही. इथे सगळी गल्लत होती. ते साधलं की काय होतं की आधीच्या ओळीत जे सांगितलंय ते होतं, संकट ते हनुमान छुडावे. काय आहे, लहान मुलाला जर काही चांगलं वळण लावायचं असेल तर आधी चॉकलेट द्यायला लागतं. हे बघ बाळा, अभ्यास केलास ना तर हे चॉकलेट मी तुला देईन. तसं चॉकलेट गोस्वामीजी दाखवतायत. संकट ते हनुमान छुडावे. तुझ्या प्रत्येक संकटामध्ये हनुमंत तुला साथ देतील. त्या संकटातून, त्या आपदेतून तुला मुक्त करतील. हे चॉकलेट आहे. पण त्यासाठी काय करायला लागेल तर मन क्रम वचन ध्यान जो लावे, उसके संकट छुडावे. असत नाही सोडवणार. आम्ही देवाच्या नावाने शिमगा करायला मोकळे. एवढं देवळात येतो तरी माझ्या बाबतीत असं कसं घडलं? आनंदसागर महाराज कायम सांगायचं. आनंदसागर महाराजांचंही वैशिष्ट्य होतं. एक विलक्षण असे सत्पुरुष ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मुशीमधून तयार झालेलं हे रत्न आहे. आपली परमार्थाची, आपली अध्यात्मातली जाण कुठपर्यंत असते, किती असते? तर आपल्या संसारातल्या अडीनडी भागण्या इतका परमार्थ, तितका धर्म, तितकं सगळं उपासना, तापास, तप वगैरे हे आपण करत असतो. म्हणजे काय, आपल्याला संकट आलं रे आलं की पहिला विचार मनात काय येतो? मी देवळात जातो तरी माझ्या बाबतीत असं कसं घडलं? देव झोपलाय की काय? माझी उपासना देवापर्यंत पोचतेय की नाही? का देवाला कोणीतरी बांधून टाकलं काळी जादू करून? असे प्रश्न आमच्या मनात यायला लागतात. किंवा मग आम्हीच म्हणतो की नाही नाही, देव खरा नाही, देव नाहीच. आम्ही एवढं केलं पण त्याला जर फळ देत नसेल तर देव कुठला? आम्हीच खरे. हे काय आहे? ही आमच्या मनातली किलमिश आहेत. आम्ही उपासनेला कमी पडलोय, आम्ही त्याच्यापर्यंत पोचलो नाही होत, त्यामुळे त्याचा साक्षात्कार आम्हाला घडला नाही. लक्षात घ्या, आम्ही आमच्या घराच्या बंधनातून, घराच्या कारेतून बाहेरच पडलो नाही तर बाहेरचा सूर्यप्रकाश आमच्यापर्यंत पोहोचत नाही. हे कसं म्हणावं? सूर्य तर उगवलेला आहे, त्याचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे, पण खोटी आहे ती आपल्याकडून. आपण आपली झोपडी, आपण आपली कवाडं त्याच्यासाठी लावून घेतलेली आहेत, आपण बंद केलेलं आहे. परमात्मा तयार आहे आणि ते आपण जे बंद केलेलं कवाड आहे ते उघडणं म्हणजे मनक्रम वचन ध्यान जो लावे. मनाने, कर्माने आणि वचनाने त्याच्याशी एकतानता साधायचे. आपल्या मनामध्ये जे विचार यायला हवेत ते त्याचेच असले पाहिजेत. म्हणजे काय? असं होतं का बघा, आपण घरातून निघालो देवळात येण्यासाठी तर पूर्ण येईपर्यंत आपल्या मनात विचार कसले असतात? आपल्या मनात असं जर असेल की आज मी काय बरं करू, हनुमंताला काय आवडेल, आज मी त्याच्यासाठी लाडू घेऊन जाऊ का, का अधिकाधिक नाम घेऊ, हनुमंताला
5वी गोष्ट मी काल सांगितली नाहीये मुद्दामून. कोणाकोणाचं लक्ष होतं ते कळावं यासाठी मी फक्त 4च गोष्टी सांगितल्या होत्या हनुमंताला आवडणाऱ्या. कुठल्या कुठल्या होत्या हो? ऐकणारे मंडळी, म्हणजे बुवाला सुद्धा थोडं चाचपणी केलेली बरी असते तब्येतीला. किती झोपले होते, किती जागे होते. नाही हो, किती छान बोलतात बुवा. काय होतं, काय बोलले? नाही ते नाही सांगता येत. मग काय बुवा बोलले छान? 4 गोष्टी मी काल किंवा परवा हनुमंताला आवडणाऱ्या सांगितल्या. कुठल्या कुठल्या होत्या? एक तांबुलाचं पान, तांबूल. दुसरं कसले तरी लाडू सांगितले होते बघा, चुरम्याचे लाडू. तिसरं फळ. आणि चौथं काय सांगितलं होतं? ध्वजा, पताका. आणि 5वी गोष्ट जी या सगळ्यांना बाजूला सारून त्यांना आवडते ती म्हणजे भगवान रामाचं नाम आणि त्याचं चरित्र. या 4 गोष्टी करा न करा, पण 5वी गोष्ट ही त्यांना अतिशय प्रिय आहे. आणि ती गोष्ट म्हणजे प्रभू रामचंद्रांचं नाव. मग माझ्या हनुमंताला ते आवडतं, मग मी आज अधिक घेऊ का एखादी माळ, अधिक थोडं नाम घेऊ का, असं आपल्या मनात येतंय का हो? जर ते यायला लागलं तर समजा मनसे ध्यान लगावे, ही पायरी आपण क्रॉस केली, ही गाठली. मग क्रम ध्यान जो लावे. मग कर्म, आमचं कर्माने ध्यान कसं साधायचंय? तर कर्माने ध्यान साधायचं असेल तर आपल्या सगळ्या इंद्रियांद्वारे जे काही घडतंय, जे काही करताय ते त्याच्यासाठी आहे या भावनेने कळलं पाहिजे. म्हणजे मी चालतोय ते प्रत्येक पाऊल मला हनुमंताच्या दिशेने नेत आहे. मी जे हाताने काम करतोय, मग भले कोणाला टपली मारत असेल, लक्षात घ्या, जो भजनाला लागला ना, भक्तीला लागला, तो जे सहज म्हणून कर्म करतो ते देखील उपासना घडायला लागते. पण समर्पण बुद्धीने केलेलं असेल तर, हा जर तर आहे. वाटेल ते भगवत्पाद आद्य शंकराचार्यांनीच म्हणावं, यद्यत कर्म करोमि तत्त दखिलम शंभो तवाराधन. मी जे जे कर्म करीन ती तुझी उपासना होईल. मी चाललो तरी ती तुझी प्रदक्षिणा, मी जेवलो तरी तो तुझा नैवेद्य, मी झोपलो की ते तुझं ध्यान. हे त्यांनी म्हणावं, आम्हाला म्हणायची सोय नाहीये. आम्ही जे कर्म करतोय ते त्याच्यासाठी समर्पण बुद्धीने केलं तर क्रमसे ध्यान लगावे, हे पूर्ण होईल, ही अवस्था गाठेल. मग आपण बसलो तरी त्याच्यासाठी, उठलो तरी त्याच्यासाठी, पाणी प्यायलं तरी रामा मारुतीराया तुझ्यासाठी पाणी पितोय, ही भावना दृढ होईल. तेव्हा क्रम ध्यान साधेल, कर्म ध्यान साधेल. आणि शेवटचं वचन ध्यान. तुम्ही जे बोलताय ते त्याच्यासाठी झालं पाहिजे. प्रत्येक शब्दामध्ये त्याची स्मृती, त्याचं नाम, त्याचं चरित्र, त्याचे गुण हे आले पाहिजेत. म्हणजे मी बोलता बोलता आपण बसलेलो असतो, आपल्याला 1.5 तास 1 तास काहीतरी मर्यादा दिलेली असते की हा प्रवचन ऐकायचंय, पण ते करत असताना पण आपली वाचा इतकी नाठाळ असते की मग बसल्या बसल्या काय गरमाय हो, बसल्या बसल्या काय गरज आहे, अगदीच काय नाही, बुवा काय छान बोलतात नाही, मागे बसल्या बसल्या कॉमेंट्री यांची सुरू, किंवा काय ज्ञान आहे ओ, ते बुवांचं ज्ञान बुवांबरोबर, त्याचा मला काही उपयोग आहे का, ते ऐकून माझ्या आयुष्यात काही फरक पडतोय का, हे महत्वाचं आहे. सगळेच बुवा छानच बोलतात हो, पण ते बोलणं माझ्यासाठी किती कामी येतंय, माझ्या आत किती झिरपतंय, हा विचार व्हायला हवा. त्यासाठी आधी वाचेवर संयम उत्पन्न व्हायला हवा. आधी दुसऱ्याचं ऐकण्यासाठी स्वतःचं बोलणं थांबवायला लागतं. स्वतःचं बोलणं थांबवल्याशिवाय दुसऱ्याचं ऐकून घेता येत नाही. ऐकणं ही फार मोठी कला आहे. तर वचन ध्यान कसं साधायचंय, जे मी ऐकतोय ती वचनं त्याचं गुणकीर्तन असली पाहिजेत. म्हणजे मी फालतू काहीतरी टीव्ही लावून कॉमेंट्री ऐकत बसलो IPLची, तर ते वचन ध्यान नाहीये. ऐकतोय ते त्याचे गुण आणि बोलतोय ते त्याचे गुण, हे जेव्हा होतील तेव्हा वचन ध्यान पूर्ण होईल.
अशा तिन्ही स्तरावर जो ध्यान करेल त्याला प्रत्येक संकटामधून स्वतः हनुमंत सोडवतील अशी ग्वाही तुलसीदासजी देत आहेत. स्वतः अनुभव आहे म्हणून ते सांगतायत. पहिल्या दिवशी मी उल्लेख केला होता, अनेक संकट गोस्वामीजींवर आली, प्रत्यक्ष अभिचार प्रयोग त्यांच्यावर केले गेले, काळ्या जादूचे प्रयोग. पण या सगळ्यातून तावून सलाखून गोस्वामीजी एखाद्या उजळून निघालेल्या सोन्याच्या लगडीप्रमाणे टिकून राहिले, प्रसिद्ध झाले आणि या इतिहासामध्ये अजरामर झाले. का तर संकट ते हनुमान छुडावे, संकटातून तारणारे पाठीराखे हे हनुमंत होते, म्हणून हे सगळं शक्य झालं. सब पर राम तपस्वी राजा, जिनके किंवा तिनके काज सकल तुम साजा. पाठभेद आहे, जिनके किंवा तिनके म्हणजे सगळ्या सत्ताधीशांचा सत्ताधीश कोण आहे, सगळ्या राजांचा राजा, राजाधिराज कोण आहे, तर तो श्रीराम आहे. सब पर राम तपस्वी राजा. आता जी विशेषणं वापरली आहेत ती दोन्ही विरुद्ध वाटणारी आहेत. म्हणजे काय, आम्हाला राजा प्रतिमा जी डोळ्यासमोर येते, राजा म्हणजे काय, जो राजोपभोग भोगतो. उषा पायथ्याशी दासदासी आहेत, सुखाच्या गादीवर लोळण घेतोय, म्हणेल ते समोर येऊन उभं राहतंय, सगळे भोग उपलब्ध आहेत, म्हणजे राजा. आपण राजा माणूस आहे असं कोणाला म्हणतो, जो असा श्रीमंत आहे त्याला आपण राजा म्हणतो. पण प्रभू रामचंद्रांचं वैशिष्ट्य असं आहे, हा भोगशून्य राजा आहे, तपस्वी राजा आहे, नुसता राजा नाही. सब पर राम तपस्वी राजा. रामांचं वैशिष्ट्य यात आहे की सगळे भोग उषा पायथ्याशी हात जोडून उभे असताना त्या भोगात ते लिप्त झाले नाहीत, लुप्त झाले नाहीत. ते सतत प्रजानुरंजनम लोके, प्रजेचं अनुरंजन करणं, प्रजेचं कल्याण करणं हे राजाचं आद्य कर्तव्य आहे. हे भान आयुष्यभर जपत राहिले. राजा हा उपभोग शून्य असला पाहिजे, तपशील असला पाहिजे. नाहीतर बॉर्न विथ गोल्डन स्पून असे राजपुत्र राजे झाले की काय होऊ शकतं. सुदैवाने भारतावर अजून अशी वेळ आलेली नाही आणि येऊही नाहीये. पण तपस्वी राजा असणं आणि भोगशील राजा असणं, भोगशील केवळ भोगासाठी राज्य करणारा असा राजा असेल तर राष्ट्राचं दुर्भाग्य त्याहून दुसरं नाही. आणि जो तपस्वी राजा असेल त्यापेक्षा राष्ट्राचं सद्भाग्य दुसरं नाही. वेगळं सांगायची गरज नाही. सध्या राष्ट्राचे अच्छे दिवस आहेत, चांगले दिवस आहेत. तपस्वी राजा असणं फार महत्वाचं आहे. सबपर राम तपस्वी राजा, रामांचं सत्ताधीश असणं हे त्यांच्या तपस्वी असण्यामध्ये झाकून गेलेलं आहे. राजा नंतर आहे, आधी तपस्वी आहे. रामानी राजपद 14 वर्षानंतर स्वीकारलंय. त्या सगळ्या राजाच्या ज्या काही यातना आहेत, वेदना आहेत खऱ्या राजाच्या, त्या 14 वर्ष आधी रामानी अनुभवल्या आणि नंतर हे राजपद स्वीकारलंय. रामचरित्रातलं हे सौंदर्य आहे, लक्षात घ्या. हल्ली काय होतं की सुख नंतर काय मिळेल हे आधी चाखून बघायचा मोह ज्याला त्याला होत असतो, की अमुक अधिकार मला मिळाल्यावर मला काय सुख मिळणार आहे हे आधीच लोक चाखून बघतायत. म्हणजे मी राजा झालोय असं आजच स्वप्न पडायला लागतं आणि त्याच्यासारखं वागायला लागतं. पण रामानी राजा झाल्यावर काय यातना भोगायला लागतात त्या 14 वर्षात आधी भोगून बघितलेत, मग जबाबदारी घेतली. हे वैशिष्ट्य.
राजा म्हणजे उपभोगा करता नाही, तो केवळ तपा करता, योगा करता आहे. हा राजाचा आणि राजकारणातला सर्वोत्तम आदर्श रामचंद्रांनी दिला. म्हणून ते सर्वोपरी आहेत. सबपर राम तपस्वी राजा. आणि अजून एक गोष्ट कारणीभूत आहे त्यांना सर्वोपरी करण्यासाठी, की ज्यांचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी, ज्यांची आज्ञा पूर्ण करण्यासाठी, जिनके काज सकल तुम साजा, ज्यांची कार्यसिद्धी करण्यासाठी तू हात जोडून पुढे तत्पर आहे, म्हणजे तू म्हणजे हनुमान, ते राम सर्वोपरी आहेत. स्वतः राजा तपस्वी असणं आणि त्याचा सेवक हा दक्ष आणि तत्पर असणं, ही जोडी फार महत्वाची आहे. नाही तर नुसता राजा उत्तम आहे हो, पण हाताखालचे सगळे मंत्री एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा असा जर असेल तर उपयोगाचं नाही. गीतेचा समारोप ज्या श्लोकात केलाय तिथे तत्व सांगितलेलं आहे संजयानी. गीतेचा शेवटचा श्लोक फार महत्वाचा आहे. धृतराष्ट्राने विचारलंय काय, किम अकुर्वत संजय, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये काय केलं हे संजया मला सांग, नेमकं काय घडलं काय तिथे. त्यावेळी संजयाने सगळी गीता सांगितली. धृतराष्ट्र म्हणतो हे मी विचारलंच नाहीये, मी विचारलं तिथे जाऊन केलं काय, विजय कोणाला मिळाला हे विचारतोय. तेव्हा संजय हसला, मनोमन म्हणाला एवढी सगळी गीता सांगून झाली तरी हा प्रज्ञांध तो प्रज्ञांधच. बरं म्हणाले, तुझ्या भरवशासाठी तुझ्या आश्वासनासाठी मी तात्पर्य सांगतो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. जिथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण हे सारथी आहेत, दिशा दाखवणारे आहेत, आणि कर्म करणारा महायोगेश्वराचा शिष्य, महाशिष्य, महाधनुर्धारी गुडाकेश अर्जुन, तत्र श्रीहि विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. तसं जिथे तपस्वी राजा राम आणि त्यांचं कार्य सिद्ध करण्यासाठी महादक्ष सिद्ध असा कटिबद्ध हनुमान असेल, तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. तिथेच हे सगळं सामावलेलं आहे. त्यामुळे सर्वोपरी असं कोण असेल, सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम असं कोण असेल, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. यातला सर्वोत्तम कोण आहे, सर्वोत्तम प्रभू राम आहे. का, कारण ते स्वतः तपस्वी आहेत आणि त्यांचा सेवक हा हनुमंत आहे. सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. इथे दोन प्रकारची फलश्रुती आहे. एक, हनुमंताची भक्ती, हनुमंताची उपासना करतील त्यांना काय फळ मिळेल हेही सांगितलंय. आणि हनुमंताचं स्मरण करवणारं हे जे हनुमान चालीसा स्तोत्र आहे त्याचं पठण भक्तिपूर्वक जो करील त्याला काय लाभेल तेही अप्रत्यक्षपणे इथे सांगून टाकलेलं आहे. और मनोरथ जो कोई लावे, अन्य कोणतंही मनोरथ असेल ते हे हनुमान आणि राम यांच्या कृपेने तात्काळ पूर्ण होईल. सोई अमित जीवन फल पावे. अमित, अमित म्हणजे काय, ज्याला मिती, ज्याला मोजदाद नाही, गणना नाही, ज्याला मर्यादा नाही, असं अमर्याद सुखाचं आजीवन फल त्याला प्राप्त होईल. चारो जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. बाकीच्या सगळ्या अवतारांचा देवांचा महिमा एकेका युगापुरता आहे. त्या त्या युगामध्ये त्यांचं सामर्थ्य आहे. वाल्मिकी रामायणामध्ये प्रसंग आहे, भगवान परशुराम जेव्हा रामचंद्रांसमोर आले, दोन वेगवेगळे प्रसंग आहेत. वाल्मिकी रामायणामध्ये प्रसंग हा सगळा स्वयंवर लग्न सोहळा सगळा आटपल्यावर जेव्हा प्रभुराम
अयोध्येकडे जायला लागले तेव्हा वाटेत परशुराम भेटलेले आहेत. आणि रामचरित मानसानुसार जेव्हा धनुर्भंग झाला, शिवधनुष्याचा भंग झाला, त्याच वेळी मनोगतीने परशुराम त्या राजसभेमध्ये आलेत आणि तिथे खडाजंगी झालेली आहे. दोन्ही प्रसंग कुठला जो मान्य असेल तो प्रसंग जरी स्वीकारला तरी त्या प्रसंगाचा शेवट याच्यातच होतोय. परशुराम म्हणतायत आता माझा युगावधी पूर्ण झाला, माझं कार्य संपलं, आता तुझा काळ, तुझा अवधी सुरू झालाय. आणि परशुरामाने आपलं तेज त्या वैष्णव धनुच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्रांकडे सुपूर्द केलं आणि कृतकार्य होऊन महेंद्र पर्वतावर विश्रांतीसाठी परशुराम निघून गेले. भगवान परशुरामांसारखा पराक्रम हा त्रिभुवनामध्ये दुसऱ्या कोणाचा नाही. प्रत्यक्ष रामशस्त्र भृतामहम, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये कोण तर राम आहेत. आणि त्या रामानीही ज्यांना वंदन करावं असे परशुराम आहेत. वाल्मिकीय रामायणामध्ये प्रसंग असा आहे की जेव्हा रावण, त्या रावणाला कोणाचं बंधन राहिलं नाही, कोणाचीही तो आज्ञा ऐकेना, शब्द पाळेना, जुमाने ना कोणाला, तेव्हा समुद्राने त्याला सांगितलं की रावणा, तुझी ही खुमखुमी आहे युद्धाची, ती शमवायची असेल तर माहिष्मती नावाच्या नगरीमध्ये जा. या माहिष्मती नगरीमध्ये सहस्रार्जुन नावाचा राजा आहे. त्या सहस्रार्जुनाच्या शोधात रावण माहिष्मती नगरीत गेला. तिथे विचारलं तर मंत्र्यांनी सांगितलं आमचे महाराज जलक्रीडेसाठी नर्मदेवर गेलेले आहेत. नर्मदेमध्ये आजही सहस्रधार नावाचं एक स्थान आहे. का झाली सहस्रधार नर्मदा, तर तिथे त्या सहस्रार्जुन राजाने, माहेश्वर पासून अगदी जवळ आहे त्या ठिकाणी, माहेश्वर म्हणजे पूर्वकाळची ती माहिष्मती नगरी, त्या सहस्रार्जुनाने आपल्या सहस्र बाहूंनी, सहस्र भुजांनी तो प्रवाह अडवून धरला आणि त्या प्रवाहाचे असे 100 फाटे, वेगवेगळे फाटे तयार झाले, म्हणून ती सहस्रधारा नर्मदा झाली. आणि याचा परिणाम असा झाला की ते नर्मदेचं जे अडलं त्याचा फुगवटा मागे झाला मागच्या तीरावर. आणि योगायोगाने सहस्रार्जुनाशी युद्ध करायला मिळालं नाही म्हणून रावणाने तिथे तळ ठोकला होता. आणि त्या नर्मदेच्या काठी हा रावण सायं पूजेसाठी, भगवान शंकरांच्या पूजेसाठी बसला होता. वालुकेच्या वेदीवर सुवर्णलिंग स्थापन करून त्याची पूजा सुरू होती आणि इतक्यात तो पाण्याचा लोंढा आला आणि सगळी पूजा त्यात वाहून गेली. रावणाचा राग अनावर झाला, शोध घेतला आणि तिथे हा सहस्रार्जुन आपल्या स्त्रियांसोबत क्रीडा करतोय हे पाहिलं. तळपायाची आग मस्तकात गेली. आव्हान दिलं. त्यावेळी त्या बायकांशी क्रीडा करता करता या सहस्रार्जुनाने रावणाला आपल्या बगलेत पकडलं. बगलेत, हातात काही हत्यार नाहीये, काही शस्त्र नाहीये, आणि त्याला असं बगलेत पकडून फरफटत आपल्या नगरीत तो घेऊन गेला. सगळ्यांसमोर धिंड काढली आणि शेवटी कारागृहामध्ये बंदी करून ठेवलं. तेव्हा रावणाचे आजोबा ब्रह्मर्षी पुलस्त्य, त्या पुलस्त्यांना तारामंडलातून खाली यावं लागलं आणि सहस्रार्जुनाची क्षमा मागून तेव्हा त्या रावणाला सोडवून परत लंकेचं राज्य सोपवलं. असा महाबलशाली सहस्रार्जुन, त्या सहस्रार्जुनाला युद्धामध्ये लीलेने भगवान परशुरामांनी संपवलं. इतके महाबलशाली परशुराम. आणि त्या परशुरामांचाही पराक्रम हा युगपरिमित आहे. युग संपलं, आता शक्ती चालेना, त्यामुळे आपली शक्ती रामांना अर्पण करावी लागली. त्रेतायुग संपता संपता प्रभू रामाने आपला अवतार संपवला. देवांनी दूत पाठवला, यमधर्माला दूत केलं आणि प्रार्थना केली, बघा प्रभू आपला कार्यकाळ खरं तर जेवढं कॉन्ट्रॅक्ट होतं ते पूर्ण झालंय, ते काय टेन्युअर असतं ते संपलंय, ओव्हर आहे, आता त्यानंतर रिन्यू करून घ्यायचंय कॉन्ट्रॅक्ट का येणार परत, आता ते तुम्ही ठरवा. तेव्हा राम प्रभू मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच आहेत. जी मर्यादा मी स्वतः अवतार घेण्यापूर्वी निर्धारित केली होती त्या मर्यादेचं उल्लंघन मी का करू, असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी सगळी पुढे लक्ष्मण त्याग लीला दाखवली आणि देहत्याग केला.
शरयूमध्ये गोप्रतार नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थावर आज त्याला गुप्तार घाट म्हणून ओळखतात. त्या गोप्रतार तीर्थावर आपल्या सकट देहासकट सगळ्या अयोध्येच्या प्रजाजनांना घेऊन प्रभू गेले. तर तात्पर्य काय, त्रेतायुग संपता संपता प्रभू रामांनीही आपली अवतार लीला आवर्ती घेतली. द्वापर युगामध्ये षोडश कला संपन्न पूर्णावतार श्रीकृष्ण अवतरले. पण द्वापर संपता संपता त्यांनीही त्या जरा नावाच्या व्याधाचा बाण आपल्या शरीरावर सोसला आणि त्या बाणाघाताचं मिश करून अवतार संपवला. म्हणजे कितीही मोठा अवतार झाला तरी त्या सगळ्यांनी या युगमर्यादा कालमर्यादा आखून त्यांचं पालन केलं. आपला पराक्रम त्या कालावधीमध्ये दाखवला. काळ संपला की पराक्रम त्यांनी दाखवला नाही. पण या सगळ्या नियमाला एक अपवाद आहे. अपवादाने नियम सिद्ध होतात. तो अपवाद कोणाचा आहे तर तो हनुमंताचा आहे. म्हणून गोस्वामीजी म्हणतात, चारो जुग परताप तुम्हारा. अवतार एका त्रेतायुगामध्ये आहे म्हणजे त्याचा प्रताप त्याचा पराक्रम केवळ त्रेतायुगापुरता आहे असं नाही. आश्चर्य असं आहे, जन्मले त्याच्या आधीच्याही युगामध्ये त्यांचा प्रताप आहे. म्हणजे जन्मण्या आधीपासून ज्यांचा पराक्रम पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. हे काय प्रकरण आहे थोडं समजून घ्यायला हवं. गंमत काय आहे, आपल्याला माहिती असतं त्रेतायुगामध्ये हनुमंताचा अवतार झाला. मग कृतयुगामध्ये चारो जुग परताप तुम्हारा हे कसं? गोस्वामीजी थापा मारतायत का? हो, ते काय आम्ही आहे, काही वाटेल मनाला येईल ते बोलायला, उगीच काहीतरी कौतुक करायला का गोस्वामीजी बोलतायत? गोस्वामीजी पूर्ण प्रमाणा अंती हे विधान करतायत. चारो जुग परताप तुम्हारा असं म्हणत असताना त्रेतायुगानंतर द्वापर युग आणि द्वापर युगानंतर कलियुग या 3 युगामध्ये हनुमंत असतील हे आपल्या तर्काला पटण्यासारखं आहे. मग कृत किंवा सत्ययुगामधलं काय? तर त्या युगामध्ये हनुमंताचा पूर्वावतार वृषाकपी झाला. त्याबद्दल गोस्वामीजी सांगतायत. हनुमंताचा पूर्वावतार भगवान रुद्रांचं मूळ 11वं रूप हे वृषाकपी या नावाचं आहे. वृष म्हणजे जो वर्षण करणार आहे आणि कपी म्हणजे वानर. गोदावरीच्या पूर्ण पात्रामध्ये अनेक अशी तीर्थ आहेत आणि त्यामध्ये समुद्र संगमाशी असणारं एक तीर्थ हे वृषाकपी नावाचं तीर्थ आहे. प्रसंग असा घडला, एक असा दानव निपजला की ज्या दानवाने वरदान मिळवलं होतं की मला हरीकडून मृत्यू नको, हराकडूनही मृत्यू नको. एका हरीकडून किंवा एका हराकडून मला मृत्यू नको असं वरदान त्याला ब्रह्मदेवांकडून मिळालं होतं. आता जिथे हरिहरांची एकटी शक्ती चालत नाही तिथे जगातली अन्य कोणतीही देवता त्याला असुराला हरवण्यात गतप्रभ अशीच झाली. कुठल्याही अन्य देवी देवतांची मात्रा त्या असुरावर चालेना. तेव्हा मग त्या वरदानातलंच मर्म ओळखून एकट्या हरीकडून नाही पण हरासहित असलेल्या हरीकडून हर आणि हरी या दोघांनी एकत्रित अवतार घेतला. हरी हर असंच त्याला म्हटलं जातं. त्याचं स्थान कोकणामध्ये दाखवलं जातं. हरिहरेश्वर आम्ही जातो, काय सुंदर आहे हो. समुद्र बघतो, तिथल्या रिसॉर्टमध्ये पुख्खा झोडतो आणि परत येतो. ओ कसली देवता कोण आहे, असं का नाव पडलं, कधी विचारच आम्ही केलेला नाही. हरी हर या उभय रूपामध्ये तिथे ईश्वर प्रतिष्ठित आहे. हरी आणि हराचं एकत्रित रूप, हरीचं रूप हे वृष रूप आहे आणि हराचं रूप हे कपी रूप आहे. असा एकत्रित अवतार वृषाकपीचा झाला आणि त्या वृषाकपी रूपात त्या दानवाचा मूक नावाचा दानव होता, त्याचा वध हरिहरांनी केला. तो हरी आणि हर यांचा एकत्रित अवतार हनुमंताच्या ठाई हरी रूपा आम्ही म्हणतो ना. हरीचा एक अर्थ माकड, वानर असाही आहे.
आणि अर्थात तो महारुद्र आहे, त्यामुळे हररूपा देखील तो आहे. असं हरिहर ऐक्याचं रूप ते वृषाकपी रूप कृतयुगामध्ये प्रकट झालं होतं. त्यामुळे तो हनुमंताचा पूर्वावतार आहे आणि त्या अवतारापासून अगदी कलियुगापर्यंत हा हनुमंताचा प्रभाव आहे. त्यामुळे चारो जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. प्रसिद्ध म्हणजे त्या प्रसिद्धचा बोलीभाषेमधला अपभ्रंश प्रसिद्ध जगत उजियारा. ज्याच्या प्रसिद्धीमुळे, ज्याच्या कीर्तीमुळे, ज्याच्या यशाच्या धवलिम्यामुळे हे सगळं जगत उजळून निघालेलं आहे, प्रकाशित झालेला आहे, असा तो हनुमंत आहे. साधू संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. साधू संतांचं रक्षण आपण श्लोक उद्धृत केला होता. स्वधामासी जाता रघुराज राजा, हनुमंत तो ठेविला याच काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळे गांजिता ध्यान सोडो निधावे. प्रभू निजधामी गेले, स्वधामी गेले, पण हनुमंताला मागे ठेवलं. जेव्हा जेव्हा माझ्या दासाला, माझ्या भक्ताला काही अडी अडचण संकट पडेल, तेव्हा तेव्हा माझ्या नामाची द्वाही तू फिरवायचीस आणि त्याला रक्षण करायचं, त्याला साह्य करायचं, ही जबाबदारी प्रभू रामांनी हनुमंतावर सोपवली. त्यामुळे ही जी द्वाही दिलेली आहे, साधू संत के तुम रखवारे, किती हो साक्षी आहेत. भक्तमाल किंवा भक्त विजय दोन्ही ग्रंथ काढून बघा, हनुमंतानी किती जणांना किती वेळा सहाय्य केलेलं आहे. समर्थ रामदास असतील, गोस्वामी तुलसीदास असतील, किंवा त्यागराज कर्नाटक संगीताचे जे पितामह मानले जातात ते त्यागराज, त्या त्यागराजांनाही मार्गदर्शन, त्यांनाही संकटकाली रक्षण हे हनुमंतांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. असुरांचं, मग ते कोणत्याही प्रकारचे असुर, असुर म्हणजे काय, प्रत्येक वेळी शिंगवाला सुळेवाला राक्षसच येतो असं नाही. काही वेळेला असुर हे मानवी रूपामध्ये येतात, काही विचारांच्याही रूपामध्ये असुर येतात. अशा सर्व स्तरावरच्या आसुरी विचारांचं, विकारांचं, रूपांचं आणि बलांचं दमन हे हनुमंत करत असतात. असुर निकंदन राम दुलारे, रामप्रिय आहेत हे आपण 3 दिवस 4 दिवस गेले पाहतोच आहोत. अष्टसिद्धी नवनिधी के दाता किंवा नवनिधी के दाता. 8 सिद्धी आणि नवनिधी असे सांगितलेले आहेत. नवनिधी, अष्टसिद्धी आपल्याला माहिती असतात साधारणतः. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, सर्व कामावसायित्व, अशा त्या 8 सिद्धी आहेत. आणि नवनिधी कोणते कोणते, आपल्याकडे जे पैसे साठवतो आपण त्याला निधी असा शब्द आहे, साठवणं, कोश. पण पुराणामध्ये असे एका प्रकारचे, आपल्याला फक्त वित्त धननिधी माहिती असतो, बँक माहिती असते, पण या धनाचे 9 प्रकार, 9 रूप अशी सांगितलेली आहेत. यामध्ये पद्म, महापद्म, शंख, अर्बुद, न्यंकू किंवा न्यक्ष अशी वेगवेगळी नावं आहेत. कुंद, मुकुंद अशी नावं आहेत. ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी हणमंते नावाचे एक लेखक होऊन गेले, त्यांचा संपादित संख्या संकेत कोश म्हणून प्रसाद प्रकाशनने छापलेला आहे, तो काढून बघा. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या नवनिधींच्या यादी आहेत. 3 वेगवेगळ्या प्रकारे या याद्या दिलेल्या आहेत. असे नवनिधी म्हणजे या जगामध्ये जेवढ्या प्रकारचं धन, वित्त किंवा ज्याला आपण आजच्या भाषेत अर्थ, इकॉनॉमी म्हणतो, ती इकॉनॉमी ते अर्थकारण ज्या ज्या गोष्टींवर अवलंबून आहे, आधारित आहे, त्या सगळ्या गोष्टींचं संकलन, संग्रहण निधी या संकल्पनेत आहे. असे 9 निधी आहेत आणि हनुमंत हे 8 सिद्धी आणि नवनिधींचे दाता आहेत. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असवर दीन जानकी माता. तुझ्या कृपेने, तुझ्या प्रसादाने 8 सिद्धी आणि नवनिधी प्राप्त होतील, असा वर त्यांना कोणी दिला तर जानकी माता.
काय झालं, जेव्हा त्या अशोक वनिकेमध्ये आत्महत्येचे विचार जानकी मातेच्या मनात घोळायला लागले, तेव्हा त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी रामचरित्राचं गायन हनुमंतांनी केलं, आश्वस्त केलं आणि सांगितलं की आता लवकरात लवकर प्रभू येतील आणि आपली सुटका होईल. आणि ही जी सगळ्यात मोठी आशा, आश्वासन हनुमंताकडून मिळालं, ते सगळ्यात मोठं वरदान जानकी मातेला वाटलं. आणि त्या बदल्यात जगन्माता जानकीने वरदान काय दिलं, तर हा जो माझ्यावर तू उपकार केलायस, राम भेटतील हे वाक्य जे तू मला सांगितलंयस, गुरुवाक्या इतकं याचं महत्व आहे. जेव्हा एखादा साधक साधना करता करता हतबल होतो, आता मला या जन्मी काही साध्य होणार आहे का, देव भेटणार आहे का, अशी शंका, असे प्रश्न मनात आल्यामुळे उत्साह सरून जातो, साधना शिथिल व्हायला लागते. अशा वेळी खरा सद्गुरू कामी येतो आणि सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू साधना करत राहा, एक दिवस तुला राम निश्चित भेटतील. ते काम हनुमंतांनी जानकी मातेच्या बाबतीत केलेलं आहे. त्यामुळे जानकी मातेने त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या स्मरणाने, तुझ्या कृपेने अष्टसिद्धी आणि नवनिधी प्राप्त होतील. अष्टसिद्धी नौ निधी के दाता, असवर दीन जानकी माता. पुढे म्हणतायत, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. असं एक अलौकिक रसायन. रसायन म्हणजे शुद्ध मराठीत काय म्हणायचं त्याला, केमिकल. रसायन याचा अर्थ रस एव अयनम यस्य सहा तद रसायनम. रस, रस याचे अनेक अर्थ आहेत. रसाचा एक अर्थ पारा, पारद, मर्क्युरी असाही आहे. त्या पारदावर विकसित झालेलं शास्त्र त्याला रसायन असं पूर्वीच्या काळी म्हणत. पण इथे या संदर्भात जेव्हा रस हा शब्द येतो, तो रस म्हणजे ब्रह्मानंद रस आहे. तो ब्रह्मानंद रूपी रस हेच ज्याचं अयन आहे. म्हणजे काय, अयन हा शब्द अजून एका फार महत्वाच्या ग्रंथाच्या नावात येतो. तो ग्रंथ म्हणजे रामायण. अयन असा शब्द आहे. अयन म्हणजे मार्ग. त्या ब्रह्मानंदाच्या रसाने भरलेलं अयन म्हणजे राम रसायन, म्हणजे राम कथा, रामायण. राम रसायन तुम्हारे पासा म्हणजे लगेच त्याच्यावरून चित्र तयार करायचं नाही. हातात परीक्षा नळी आहे आणि त्याच्यात राम नावाचं रसायन घेऊन मारुती बसलेत असं नाहीये. ते रसायन म्हणजे सगळे नवरस ज्यामध्ये एकरूप एकत्रित झालेले आहेत, असं रामकथा, रामायण रूपी महारसायन तुझ्याजवळ आहे. हनुमंतांची शिदोरी काय आहे, जेव्हा सगळी निर्वानिरव प्रभू रामचंद्रांनी केली, सगळ्यांना शेवटचे निरोपाचे विडे दिले, आता आम्ही जातो अमुच्या गावा असं सांगून प्रभू रामचंद्र त्या गोप्रतारावर निजधाम गमनासाठी निघाले. सगळेजण येऊन भेटीगाठी घेत आहेत, कोणी दंडवत घालतंय. पण जाता जाता दोघांना इथे या भूमीवर ठेवून गेले. चिरंजीव केले जनी दास दोन्ही. दोन आपल्या दासांना आज्ञा केली, तुम्ही माझ्या बरोबर यायचं नाही, तुम्ही इथे राहायचंय. एकाला दक्षिणेची जबाबदारी दिली, एकाला उत्तरेची जबाबदारी दिली. दक्षिणेमध्ये लंकेचं रक्षण विभीषणावर दिलं, सोपवलं, आणि उत्तरेमध्ये त्या अलकापुरीच्या द्वाराशी हेमकूट नावाच्या त्या हेमकदली वनामध्ये हनुमंतांची स्थापना केली, जिथे भीमाला नंतर हनुमंत भेटले. आजही जो खरा साधक असेल, खरा तपस्वी असेल आणि खरा भक्त असेल, रामभक्त असेल, त्याला त्या हेमकूट पर्वतावर हनुमंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तिथे आजही हनुमंत आपल्या मूळ रूपामध्ये विराजमान आहेत. तर असं हे हनुमत रूप चिरंजीव केले. पण तेव्हा हनुमंतानी प्रभू रामांना सांगितलं, म्हणाले मला ठेवताय, मला आज्ञा करताय, ठीक आहे, पण मी कशासाठी राहू. तेव्हा रामानी सांगितलं की माझी कथा जिथपर्यंत या भूतलावर आहे, चंद्र सूर्य नक्षत्र
जिथपर्यंत आकाशामध्ये नक्षत्र तारे चंद्र सूर्य प्रतिष्ठित आहेत तिथपर्यंत ही रामकथा, तावद रामायणी कथा, तिथपर्यंत रामकथा ही चिरंतन आहे, नित्य नूतन आहे. आणि ही रामकथा जिथपर्यंत या भूमीवर आहे तिथपर्यंत तू राहा अशी आज्ञा केली. म्हणजे जिथपर्यंत रामकथा आहे तिथपर्यंत हनुमंत या धरा भूमीवर, या भूलोकामध्ये विराजमान आहेत. आणि ते काय करतायत तर हे वरदान सीता मातेकडून मागवून घेतलं की नित्य गंधर्व अप्सरा किन्नर यांनी ही रामकथा माझ्या अवतीभोवती गावी, मला सतत ऐकू यावी असं वरदान हनुमंतांनी मागितलं. त्यामुळे त्या अलका नगरीच्या आजच्या भाषेत आउटस्कर्ट असणाऱ्या त्या हेमकदली वनामध्ये गंधर्व अप्सरा किन्नर हे हनुमंतांना ह्या रामकथेचं गायन करून नित्य ऐकवत असतात. ते राम कथारूप रसायन तुमच्या जवळ आहे. आणि रसायनाचा म्हणजे मूळ जी रसविद्या सांगितलेली आहे त्याचा परिणाम असा आहे की ती रस विद्या ज्याला साधली तो अजर अमर होऊन जातो, त्याचा देह चिरतरुण होतो. त्यामुळे हनुमंत चिरतरुण काय आहेत, त्यांच्याकडे हे रामकथा राम नाम रूप रसायन प्राप्त झालेलं आहे त्यांना. ते सतत त्याचा डोस घेत असतात. म्हणजे यातून सांगायचंय काय गोस्वामीजींना, जर आपण त्या हनुमंतांचं अनुकरण केलं, आपण ते रामरसायन घेतलं, आपण ते रामनाम रामकथा सतत कीर्तन श्रवण स्मरणामध्ये ठेवली तर आपणही त्या हनुमंतासारखे होऊ यात शंका नाही. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा. आता याच्यापेक्षा अजून मोठं वरदान आणि प्रार्थना हनुमंतासाठी नाही. हनुमंताला गोस्वामीजींनी वरदान दिलंय. आता इथे कदाचित खटकेल लोकांना की गोस्वामीजी तर प्रार्थना करणाऱ्याच्या भूमिकेत आहेत, अचानक वरदान कसं देतील. तर जो वेदाध्ययन करतो त्या वेदवेद आचार विचार संपन्न अशा ब्राह्मणाला त्रैलोक्याला वरदान देण्याचं सामर्थ्य आहे. आणि त्या विप्र भूमिकेमध्ये जाऊन तुलसीदासजी हनुमंताला जाता जाता सांगतायत सदा रहो रघुपती के दासा. तू सदैव त्या रघुपतीचा दास राहा. आता आपल्याला वाटेल, आपल्यासारख्या सामान्य सांसारिक बुद्धीच्या जीवांना काय वाटतं, कोणाच्या तरी दास्यात राहणं म्हणजे बंधनात राहणं, दुःखात राहणं आहे. पण हनुमंतासाठी सर्वात उत्तम असं सौख्य आनंद काय आहे तर रामप्रभूंचं दास्य हा हनुमंताचा सर्वोत्तम आनंद आहे. हनुमंताला सदैव खुणावणारं सुख काय आहे, प्रभू रामांची सेवा करता यावी यासाठी हनुमंत अजून प्रतीक्षेमध्ये आहेत. आपण परवा कथा ऐकली चुटकी वाजवणाऱ्या हनुमंताची. तर असं आहे की प्रभू मला काम सांगतायत कधी आणि मी ते करतोय कधी. द्वापर युगामधला प्रसंग आहे. आपल्या या परमप्रिय भक्ताला भेटावं अशी इच्छा प्रत्यक्ष परमात्म्यालाही अनावर झाली. प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण रूपामध्ये पुन्हा अवतीर्ण झाले. इच्छा झाली आपल्या प्रिय भक्ताला भेटायची. बोलावणं पाठवलं. आता पाठवलं कोणा हाती, गरुडा हाती. पक्षीराज गरुड गेले आणि सांगितलं अरे हनुमंता तुला श्रीकृष्णाने बोलावलंय. आता सगळा स्टोरी प्लॉट ठरलेला होता, नाटक ठरलेलं होतं. ते काय आहे, बिनातारी संदेश तेव्हा त्या काळापासून होते. या मोबाईल आज आले हो. त्यावेळी मोबाईल नसताना, रेडिओ फ्रिक्वेन्सी नसताना ही विचारांची देवाणघेवाण होत होती. प्रभूंनी हनुमंताला मनोमन संकेत दिला होता. इथली काही मंडळी गच्या बाधेने पीडित झालेली आहेत, त्यांची गची बाधा दूर करायची आहे, म्हणून जरा तुझी मला मदत हवी आहे आणि तुला भेटायचं आहे. आता गरुडांनी सांगितलं श्रीकृष्ण तुला बोलावतायत. यांनी नाटक सुरू केलं, कोण कृष्ण, मी नाही ओळखत. अरे म्हणाले असं काय करतो, साक्षात वैकुंठाधिपतीचा पूर्णावतार श्री. म्हणाले मला फक्त राम माहिती, बाकी कोण मला माहित नाही.
तो म्हणाला येतोस की नाही बऱ्या बोलान की उचलून घेऊन जाऊ. म्हणाले बघ जमलं तर. गरुडाने ज्याने समुद्र मंथनाच्या वेळी अख्खा मंदर पर्वत तोलून आपल्या पाठीवर धारण केला होता, त्या गरुडाला सगळं बळ लावून देखील हनुमंताला हलवता आलं नाही. आणि हनुमंतानी गमतीत असा एक फटकारा लगावला, एक चापट मारली. त्या चापटी सरशी त्या हेमकूट पर्वतावरून गरुड उडून कोलांट्या खात खात द्वारकेत जाऊन पडले. भगवंताला सांगितलं अरे काय दिलंस, पुरती जिरली. भगवंत म्हणाले आता पुन्हा जा. नाही म्हणाले आता नाही, मी सांगतो म्हणून जा. आणि आता सांग रामांनी बोलावलंय. आणि हा संदेश दिला, मात्र बोलावलं आहे येण्याच्या आत हनुमंत गायब. म्हणाले गेले कुठे, गेले पोतले द्वारकेत येऊन उभे राहिले. सगळा पुढचा कथाभाग आपल्याला माहिती आहे. वर्षानुवर्ष नारदीय कीर्तनामध्ये आख्यान लावलं जातं. पण हे सांगितलं कशासाठी, जन्मोजन्मी प्रभूंची सेवा घडावी, प्रभूंचं दास्य घडावं, हे हनुमंताला सगळ्यात प्रिय आहे. त्यामुळे तो आशीर्वाद जणू काही गोस्वामीजी देतायत, अभिवचन मागतायत की सदा रहो रघुपती के दासा. रघुपतीचा दास होऊनच तू राहा. भौतिक लौकिक दृष्ट्या हे चांगलं नाही कोणाचं दास्य, पण धार्मिक दृष्ट्या परमेश्वराचं दास्य, सद्गुरूंचं दास्य लाभण्यापेक्षा अन्य दुसरं कोणतंही मोठं सद्भाग्य नाही. म्हणून ते म्हणतायत सदा रहो रघुपती के दासा. तुम्हारे भजन राम को पावै, जन्म जन्म के दुख बिसरावै. तुला तुझी जी भक्ती, तुझी जी उपासना केली जाईल ती तुला नव्हे तर साक्षात रघुनाथाला पोचेल. याच्यावरून अनेक वेगवेगळ्या चित्रविचित्र रूढी आज आपण पाहत असतो. भगवान शंकरांच्या मंदिरात गेलं की शंकरांच्या समोर कमी नंदीच्या कानाशी लोक लगट करत असतात. म्हणजे पाहिलं की प्रश्न पडतो की हे आलेत कशासाठी नेमके, काय काय विचारलं, नाही तुमच्या इच्छा नंदीच्या कानात सांगितल्या की त्या लवकर पूर्ण होतात. म्हणजे काय, आजच्या परिस्थितीवरून लोक देवाचं मूल्यमापन करतात. हो, मंत्र्यांकडून काम होत नसेल की पीएच्या कानाला जाऊन लागलं, पीएच्या खिशात जरा थोडं वजन टाकलं की तुमची कामं होतात. हा नियम हल्लीची लोक देवाच्या बाबतीत लागू करतात. म्हणून त्यांना वाटतं आपल्या इच्छा आकांक्षा नंदीच्या कानात सांगितल्या की पूर्ण होतील. मुद्दा असा आहे, त्यात काही चूक आहे असं नाही, मात्र सकाम भावनेने मुळात देवाशी जायचं नाही. तुमच्या सांसारिक अडीअडचणी, तुमच्या सांसारिक इच्छा ऐकण्यासाठी नंदीने कान ताणलेले नाहीत. माझा भगवान शिव कधी जागा होतो आणि मला कधी बोलावतो हे ऐकण्यासाठी, देवाची आज्ञा ऐकण्यासाठी त्याने कान असे पसरलेले आहेत. दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात गेलं की समोर मोठा उंदीर आहे. तुमच्या इच्छा उंदराच्या कानात. उंदराचं अर्थकारण आता वेगळं झालंय. म्हणजे गणपतीच्या पुढची पेटी जेवढी भरलेली नसते तेवढी उंदराच्या खालची पेटी भरलेली असते. असो, सकाम भावनेतून काय काय माणूस प्रथा रूढ करत चाललाय, खरंच चिंतनीय आहे. आपला काही तो विषय नव्हे. आपण काय म्हणतोय, गोस्वामीजी जे मूळ पदात सांगतायत, तुम्हारे भजन राम को पावे. तुझी जी उपासना केली जाते ती प्रत्यक्ष रामापर्यंत पोचते. म्हणजे काय, याच्यात एक साधं समीकरण दिलंय, राम तो हनुमान, हनुमान तो राम. तुम्ही खऱ्या भक्तीने रामाची उपासना केलीत, ती उपासना हनुमंताला पावेल. आणि खऱ्या भक्तीने हनुमंताची उपासना केलीत तर ती रामाला पावणार आहे. म्हणून आपण रामनवमीच्या उत्सवामध्ये हनुमंताचं गुणगान करतोय का, तो सूत्र हेच आहे, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे. तुझं जे भजन केलं जाईल ते रामभजन ठरणार आहे. आणि ते भजन, ती भक्ती, ते स्मरण जन्मोजन्मीची दुःख, जन्मोजन्मीचं संकट हे दूर करणार आहे, कर्मबंधनातून मुक्ती देणार आहे.
अंतकाल रघुबरपुर जाई. अंतकाळी वैकुंठपुरीमध्ये साकेत नावाचा दिव्य लोक आहे. वैकुंठपुरीमध्ये सुद्धा वेगवेगळी कंपार्टमेंट आहेत. त्याच्यामध्ये गोलोक आहे, क्षीरसागर आहे, विरज लोक आहे, तसाच एक लोक साकेत लोक आहे. त्यालाच रघुवरपुर असं म्हटलेलं आहे. हा साकेत लोक म्हणजे दिव्य वैकुंठामध्ये या पृथ्वी तलावर जो साकेत लोक आहे त्याला आपण अयोध्या म्हणून ओळखतो. आणि तीच अयोध्या जेव्हा दिव्य रूपा होऊन जाते तेव्हा ती वैकुंठामधल्या स्थानी प्रतिष्ठित असते, तेव्हा त्याला साकेत अशी संज्ञा दिलेली आहे. राम पूर्वोत्तर तापिनीय नावाचं उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये या साकेत लोकाचं वर्णन येतं. जे कोणी हनुमंताचं पूर्ण निष्ठेने भजन करतात, उपासना करतात, त्यांना अंती रघुवरपुराची म्हणजे या दिव्य वैकुंठ धामांतर्गत असणाऱ्या साकेत लोकाची, थोडक्यात सलोकता मुक्तीची प्राप्ती होते. रघुवरपुर जाई जहा जन्म हरिभक्त कहाई. एकदा सलोकता मुक्ती प्राप्त झाली की तिथे जो आपल्याला दिव्य देह, दिव्य जन्म प्राप्त होतो तो आजन्म हरिभक्त कहाई, हरिभक्त म्हणूनच राहतो. तिथून कधी पुन्हा येरझार करावी लागत नाही, पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागत नाही. जरी जन्माला आला तरी तो हरिभक्त म्हणूनच जन्माला येतो. अगदी भगवंताच्या द्वारचे जय विजय शापभ्रष्ट झाले आणि रावण कुंभकर्ण, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, शिशुपाल दंतवक्र म्हणून जरी अवतरले तरी ते हरिभक्तच असतात. का? ते विरोध भक्तीने हरिभजन करतात. जहां जन्म हरिभक्त कहाई और देवता चित्त न धरई, हनुमत सेई सर्व सुख करई. अन्य देवतेचा विचारही करायची गरज नाही, एका हनुमंताचं ध्यान धरावं. सगळ्या देवता हनुमंतामध्ये एकरूप एकाकार झालेले आहेत. बघा, आपल्याकडे हल्ली असतं ना छोटा पॅकेट बडा धमाका, एक घ्या बाकी काही घ्यायची गरज नाही. एक औषध घेतलं की सगळं काम ते एक औषध करतं. असं हल्ली वेगवेगळी प्रॉडक्ट्स निघत असतात. अध्यात्मामधलं हे एकमेव प्रॉडक्ट असं मी म्हणणार नाही, दैवत असं आहे की त्या एका देवतेची उपासना केली की सगळ्या जेवढ्या देवता आहेत त्यांची उपासना केल्यासारखं होईल. उदाहरण बघूया. आपली वेळ संपत आली आहे पण आज शेवटचं सत्र आहे, त्यामुळे उर्वरित जेवढा भाग आहे तो यथा कथनचित पूर्ण करूया. एका हनुमंताच्या सेवेने सगळ्या देवतांची सेवा कशी साध्य होते? हनुमंत आहेत म्हटल्यावर हनुमंताच्या हृदयामध्ये कोण आहे? राम लखन सीता मन बसिया. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि जानकी हे त्या हनुमंताच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित आहेत. स्वतः हनुमंत कसे आहेत तर ते हरी आणि हर यांचं एकत्रित रूप आहेत. म्हणजे हरीही तिथे आहे आणि हरही तिथे आहे. साक्षात हनुमंत हे सूर्यनारायणाचे परमपट्ट शिष्य आहेत. त्यामुळे सूर्यनारायणांचं तेज, सूर्यनारायणांची एक छबी त्यांच्यामध्ये प्रतिष्ठित आहे. तनु शिव शक्ती असे पूर्ण ज्याचे, शिव आणि शक्ती, शिवाची अभिन्न असणारी आदिशक्ती ही देखील हनुमंताच्या रूपामध्ये प्रतिष्ठित आहे. नवग्रह हे हनुमंताच्या रूपामध्ये प्रतिष्ठित आहेत. अष्टदिक्पाल हेही प्रतिष्ठित आहेत. भगवंताचे जेवढे अवतार आहेत, पंचमुख हनुमंताचं रूप आठवून बघा. मग नरसिंह असेल, हयग्रीव असेल, वराह असेल, गरुड असेल, प्रत्येक रूप त्या पंचमुखाच्या ठाई एकच रूप झालेलं आहे. हे सगळं विश्व ज्या पंचमहाभूतापासून येतं, ती पाचही महाभूत हनुमंताच्या ठाई या पाच मुखांच्या रूपात प्रतिष्ठित आहेत. पृथ्वी हे तत्व जानकी रूपामध्ये परिणत झालं. त्यामुळे जानकी प्रिय, रघुनाथ प्रिय असा हनुमान आहे. त्यामुळे पृथ्वी तत्व तिथे समाहित आहे. अख्खा समुद्र ज्याने लीलेने अनेक वेळा उल्लंघला तो जलतत्वाचा प्रतीक असणारा हनुमान आहे. तेज, साक्षात तेजाची मूर्ती असणाऱ्या भुवन भास्कराचा शिष्य, त्याचा कृपापात्र म्हणून तेजाचाही पूर्ण अंश तिथे आहे.
प्रत्यक्ष वायुपुत्र आहेत, त्यामुळे वायू हे महाभूत आहेच. आणि आकाश पंथे गमनागमन किंवा गगन सदृश अशा परमात्मा नारायणाचा कृपापात्र तो आहे, त्यामुळे आकाश महाभूतही त्याच्या ठाई प्रतिष्ठित आहे. त्यामुळे जी देवता तुम्ही डोळ्यासमोर आणाल ती या हनुमंताच्या रूपामध्ये प्रतिष्ठित आहे, एकाकार झालेली आहे. म्हणून गोस्वामीजी सूत्र सांगतायत, और देवता चित्तन धरई, दुसऱ्याचा विचारही नाही केला तरी चालेल, हनुमत से ही सर्व सुख करई. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. पुन्हा पुन्हा तेच सांगतायत, सगळी संकट सगळ्या पीडा या एका बलवीर अशा हनुमंताच्या स्मरणाने दूर होणार आहेत. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. गोसाई असा शब्द आहे, गोस्वामी या शब्दाचा अपभ्रंश गोसाई. समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये गणेशाला उद्देशून वापरलंय. 14 विद्यांचा गोसावी, रस्व लोचन ते हलवी. गोस्वाई, गोस्वामी, गोसाई म्हणजे अधिपती, नाथ, गो म्हणजे इंद्रिय, त्या गो इंद्रियांचा स्वामी म्हणजे आत्मरूप हनुमान. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. एखादा गुरु आपल्या शिष्यावर ज्याप्रमाणे कृपा करतो तसा हे हनुमंता तू माझा सद्गुरू आहेस आणि त्या सद्गुरू प्रमाण तू मला पदोपदी मार्गदर्शन कर, माझ्यावर कृपा कर. जो 7 बार पाठ करे कोई, छूट ही बंदी महासुख होई. या 40चा जो पाठ करेल तो 100 बार 100 वेळा याचा पाठ करायला सांगितलं. हे एक विधान आहे, पुरश्चरण आहे. एका दिवसामध्ये हे 100 पाठ पूर्ण करायचे, 100 वेळा हे म्हणायचे. शुचिरभूत होऊन काया वाचा मन, मन क्रम वचन ध्यान लावून याचा जो 100 वेळा पाठ करील त्याचे सगळ्या प्रकारचे कारावास दूर होतील. छूट ही बंदी महासुख होई. आता हे बंदिवास कुठले कुठले आहेत? आपलं घर ही एक बंदीशाळा आहे, आपलं कार्यस्थान ही एक बंदीशाळा आहे, आपले विचार, आपले विकल्प, आपले विकार ही एक बंदीशाळा आहे. आणि पुन्हा एखादं नको ते कर्म केलं, पाप केलं, दुष्कर्म केलं की सरकार जे टाकतं तीही एक बंदीशाळा आहे. अशा सर्व प्रकारच्या कारागृहातून, बंदीतून, बंधनातून हे हनुमान चालीसा स्तोत्र तुम्हाला बाहेर काढेल, मुक्त करेल. म्हणजे थोडक्यात जन्म मरणाच्याही बंदीतून मुक्त करण्याचं सामर्थ्य या हनुमान चालीसामध्ये आहे. जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धी साखी गौरीसा. गौरीश म्हणजे भगवान शंकर. या हनुमान चालीसाचा जो भावपूर्ण अंतःकरणाने पाठ करेल तो साक्षात सिद्धी प्राप्त करेल. कोणासारखी? जशी सिद्धी सिद्धेश्वर भगवान शिवांच्या ठाई आहे तशी सिद्धी त्याला प्राप्त होईल. ही सिद्धी म्हणजे काय? हनुमंताशी एकरूप व्हायची सिद्धी. स्वतः हनुमंत हे गौरीपती महादेव आहेत, त्यामुळे जे हनुमद रूप होतील ते गौरीपती रूप होतील, ते सिद्धेश्वर होतील. हे समीकरण इथे सांगतायत. तुलसीदास सदा हरी चेरा, कीजे नाथ हृदय महडेरा. तुलसीदास सदैव हरीचा चेहरा, हरीचा दास, हरीचा भक्त आहे. आणि अशा हरिभक्त असणाऱ्या या तुलसीदासांच्या हृदय मंदिरामध्ये हे नाथ, हे हनुमंता आपण सदैव डेरा डालो. म्हणजे काय? सदैव तिथे प्रतिष्ठित व्हावं, अधिवास करावा अशी प्रार्थना करून इथे हा 40 भाग पूर्ण होतो. शेवटचा दोहा आहे, पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप. हे देवांच्याही राजा हे हनुमंता, राम लखन सीता सहित, दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे च जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तम वंदे रघुनंदनम. या चौकडी सहित हृदय बसहू, माझ्या हृदयरूपी मंदिरामध्ये आपण अधिवास करावा. कशा? हे मंगल मूर्ती. सगळ्या मंगलांची मूर्ती आपण मंगलमूर्ती गणपतीला म्हणतो, तसं इथे मंगलमूर्ती मारुतीला म्हटलेलं आहे.
उत्तर भारतामध्ये मंगळवार हा मारुतीचा वार मानलेला आहे. आपली सेवा बघा, मंगळवारी सुरू झाली आणि बरोबर आज दुसऱ्या मारुतीच्या मंदवारी शनिवारी पूर्ण झाली. असा हा हनुमद योग यावर्षी राम आणि हनुमान यांच्या कृपेने सिद्धीला गेला. पवन तनय, सगळ्या संकटांचं हरण करणारा असा मंगलमूर्ती रूप मारुती, त्या राम लक्ष्मण सीते सहित आपणा सर्वांच्या हृदयामध्ये सदैव प्रतिष्ठित राहो. सदैव धर्माची, सत्याची, भक्तीची प्रेरणा आपणा सर्वांना देत राहो ही प्रार्थना त्याच्या चरणी अर्पित करतो. आणि ही जी गेले 5 दिवस यथाकथनचित चिंतन निरूपण रूपी सेवा घडली ती या प्रभू रामांच्या चरणी अर्पण करतो. जर काही चुकलं माकलं असेल, उणपुरं बोललं गेलं असेल तर श्रोते तुम्ही हो मूर्ती मूर्ती, साक्षात महेश्वर आपल्या रूपामध्ये समोर अवतीर्ण झालेले आहेत. ते अपराध आपण कृपायुक्त अंतःकरणाने उदरी घ्यावेत. जे आवडलं असेल ते सुखेनैव आपल्याबरोबर घेऊन जावं आणि अशीच रामसेवा, हनुमत सेवा करत राहावी. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव, तादृशाय नमो नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जानसे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाई न ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. 75 वर्षापूर्वी ज्या हनुमंताच्या साठी किंवा हनुमंताच्या समोर, मारुतीच्या समोर मला घेऊन जा असा एक दृष्टांत माझ्या सासऱ्यांना झाला, तेव्हापासून राम इथे प्रतिष्ठित झालेले आहेत. आपणही इतके दिवस सगळेजण हनुमंताचं दर्शन पहिल्यांदा घेतो आणि मग रामांचं दर्शन घेतो, कारण त्याची परवानगी आधी घ्यावी लागते. आज ह्या निमित्ताने आपल्याकडून ह्या रामांच्या वास्तूमध्ये या हनुमंताच्या विषयी काही कथा म्हणा किंवा असं काही सांगावं अशी गेले 3-4 वर्ष मनात इच्छा होती. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन निघून प्रणवना सांगत होते. आता यंदाच्या वर्षी ही एक इच्छा देवाने पूर्ण केली आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी त्यांचे खरोखरीच मनोमनी आभार मानले पाहिजेत. आणि ह्या दृष्टिकोनातून आज त्यांचा उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो, ज्यांना खूप मोठं स्थान प्राप्त हो अशी ईशचरणी प्रार्थना करते. आता हेच सगळं आमचे गुरुजी, कुलकर्णी गुरुजी संस्कृतमध्ये त्यांना आशीर्वाद रूपी सांगतील आणि आजचा कार्यक्रम आपण इथे थांबवू. उद्यापासून ते कार्यक्रम बोर्डावर लिहिले आहेत. सगळ्यांनी सर्व कार्यक्रमांना अवश्य उपस्थित राहावं. नवीन नवीन कार्यक्रम आहेत, सगळ्यांनी या. हरि ओम. ओम आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतो दब्धासो अपरीतासोद्भिदाः. देवानो यथा सदमिद्वृधे असन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे.
देवानां भद्रासु मतिर्रुजूयतां देवानां रातिरभिनो निवर्ततां देवानां सख्यमुपसेदिमा वयं देवानायुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगां मित्रमदितिं दक्षमस्त्रिधं हर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती न सुभगामयस्करतो मयो भुवातु भेषजं तन्माता पृथिवी तद्पिता द्यौः तद्ग्रावाण सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुतन्धिष्ण्यायुवां तमीशानं जगतस्तस्सुषस्पतेञ्जिन्वमवसेहु महे वयं पूषानो यथा वेद सामसद्वृधे रक्षिता पायुर्दब्धस्वस्तये वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः बृहस्पतिर्दधातु पृषदश्वामरुतः पृष्णीमातरः विदथेषु जग्मयः अग्निजिह्वामनवस्तुरचक्षसो विश्वे नो देवा वसागमन्यः कर्णे विष्णुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरेरङ्गैः स्तुष्टुवांसस्तनोभिर्व्यशेम देवहि तञ्यदायोः अन्ति देवायत्रा नश्चक्राजरसन्दनूनां पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिषतायुर्गन्धोः तिर्जौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवादितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वां पृथिवी शवमन्तरिक्षं द्यौर्नो देव्यभयन्नो अस्तु शिवादिशः प्रदिश उद्दिशो नापो सर्वतः शान्तिः 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 कुशलमस्तु चिरायुरस्तु गोवाजिदन्ति धनधान्यसमृद्धिरस्तु ऐश्वर्यमस्तु विजयोस्तु रिपुक्षयोस्तु कल्याणमस्तु सततं हरिभक्तिरस्तु चिन्तितं कार्यं चिन्तिताश्च मनोरथाः देवद्विजप्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते श्रीर्वरजस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः सफला सन्तु देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये त्यांची सेवा मिळत राहील, परंतु हा उतराई होण्याचा हनुमंताच्या किंवा रामाच्या याचा काही प्रयत्न नाही आहे, तर केवळ ही एक सेवा ह्या दृष्टीने हा सगळा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. ह्या संस्कृत श्लोकांचे अर्थ आपल्यासारख्यांना समजणार नाहीत, पण प्रणव आणि त्यांची पत्नी हे दोघंही जण संस्कृत जाणणारे आहेत आणि गुरुजी. आणखीन ज्या कुणाला हे लक्षात आलं असेल, परंतु याच्यामध्ये हेतू एवढाच की जसा मी पहिल्यांदा सांगितलं की त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, सर्व प्रकारचे मान सन्मान त्यांना प्राप्त होऊ देत, आणि राम दाता आहे तो सर्व सुखाचा दाता आहे, ते सर्व ज्यांना प्राप्त होवो. फार अगदी इथे केव्हा आलो असं म्हटलं की जन्मोजन्मी बहुतेक कोणत्या ना कोणत्या तरी रूपात इथे रामप्रभूंची सेवा घडत असावी असा पदोपदी प्रत्येक वेळी जेव्हा येतो तेव्हा अनुभव होतो. आणि म्हणजे खरं रक्ताचं नातं नसतानाही सदावर ते परिवार इतकी माया, इतकं प्रेम, इतकं वात्सल्य माझ्याच बाबतीत नाही सगळ्यांच्याच बाबतीत करत आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी अजून काही बोलावं असं नाही, पण ज्या
कठोर परिश्रमपूर्वक सगळा परिवार हा उत्सव करतो आहे, ज्या निष्ठेने करतो आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या प्रतिकूलता आहेत, पण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आजच्या काळात ह्या कलिकालामध्ये हे भगवान रामांचं अधिष्ठान जपतो आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद असं म्हणणार नाही, पण त्यांच्या ऋणामध्ये त्या प्रभू रामांनी सदैव ठेवावं आणि अशीच सेवा त्यांच्या हातून आणि आपणा सर्वांकडून घडत राहावी अशी प्रार्थना रामराया चरणी करूया. करता करविता अर्थात ते आहेत, ते करून घेतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम समर्थ. आरतीला उभं राहूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव साफल्या निजबल्या कौसल्या माता भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता खेचर वनचर फणिवर भरता निज भ्राता दशरथ नृपनायक धन्य तो पिता. जय देव जय रविकुळ टिळका आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ रविकुळ मंडन खंडन संसार मूळ सुरवर नरवर किन्नर ध्याती सकळ धन्य तो निजदास भक्त प्रेमळ. जय देव जय रविकुळ टिळका रती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव रामा रामे रामा रत्नाग्रणी गण्ये दीना शरण शरण्ये समूर्त कारुण्ये पातिव्रत्य समुज्ज्वल चरिता मूर्धन्ये विद्या द्वंद्वात्मक रूपानन्ये. जय देवी जय भगवती सीते रघुपति दयिते त्रिभुवन महिते महिदुहिते. जय देवी विदेह राघव वंश समाहित सौभाग्ये कुशल वजननी जानकी जनि मृति भय भंगे रावण कुलवन दाहन दाव स्फुल्लिंगे प्रणवान्तः करणे तव चरणी वोळंगे. जय देवी जय भगवती सीते रघुपति दयिते त्रिभुवन महिते महिदुहिते. जय देवी सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नरनी शाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय श्री हनुमंता तुमचेनी प्रसादेन भिकृतांता. जय देव दुमदुमली पाताले उठला प्रतिशब्द थर थरला धरणी धरमानीला खेद कडाडिले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय श्री हनुमंता तुमचेनी प्रसादेन भिकृतांता. जय देव देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा. जय देवा
तू निर्वचनीय परमात्मा अससी, लोकोद्धारासाठी नरतनु धरलीसी, मान गंगा तीरी प्रगट झालासी, गोंदावले ग्रामी कुलकर्णी वंशी. जय देवा जय देवा जय जय समर्था, श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा. जय देवा जय देव. शरणांगतासित्व निज सुख धरले, दीना लागी कृत्य अद्भुत केले. जागोजागी राम मंदिर स्थापियले, भूमंडळी राम नाम गर्जविले. जय देवा जय जय समर्था, श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा. जय देवा जय देव. तू सच्चिदानंद तू स्वयं ज्योती, भावे ओवाळी तो कर्पूर आरती. महाभागवताची तव पायी प्रीती, घ्यावी सेवा सदा हीच विनंती. जय देवा जय देवा जय जय समर्था, श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा. जय देवा. लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुसखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्ण 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 हरे हरे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. करता करविता श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ.